नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता चंद्रकांतराव हा जगन्नाथला फोन लावतो, पण जगन्नाथ काही फोन उचलत नसतो आणि जगन्नाथ फोन उचलत नसल्याचे आता चंद्रकांतराव सांगताच तिलोत्तमा म्हणते की मला तर काही कळतच नाही आहे, तुम्ही त्यांना कशाला फोन लावताय, त्यांची गरजच नाही आहे आणि मला त्या जगन्नाथवर आता अजिबात विश्वास नाही आहे, कारण या मुलीने आणि जगन्नाथने या मुलीला कोंडून ठेवलं होतं, किडनॅप केलं होतं आणि ही मुलगी खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी जगन्नाथ वाटेल ते करू शकतो, त्यामुळे जगन्नाथला इथे येण्याची काहीच गरज नाही आहे असे आता तिलोत्तमा ही चंद्रकांतला सांगते आणि सावलीला वाचवण्यासाठी तो सगळे आरोप आपल्यावरती घेऊ शकतो. या अगोदरही जगन्नाथने हे असंच केलंय, बरोबर ना, असे आता तिलोत्तमा ही अस्मीला विचारते तर अस्मी मान हलवते आणि या मुलीसाठी तो त्याचे सगळे उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करतो. मला कळत नाही की काय, असे आता तिलोत्तमा बोलते. तर चंद्रकांतराव म्हणतात की हे बघ, मला सगळं कळतंय आणि चंद्रकांतराव म्हणतात की पण सारंगचं काय, त्याचं मतसुद्धा जाणून घ्यायला पाहिजे ना. तिलोत्तमा म्हणते की सारंग ना, तो तर माझाच मुलगा आहे आणि त्याचं काय मत आहे ना हे मी चांगलंच जाणते. इकडे आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ सारंग, जोपर्यंत ही मुलगी इथे राहील ना तोपर्यंत अस्मीसुद्धा इथेच राहील. तर आता सारंग म्हणतो आई, तर लगेच आता तिलोत्तमा म्हणते की यात काहीही बदल होणार नाही आणि माझा हा निर्णय अंतिम आहे असे म्हणत रागाने तिलोत्तमा तिथून निघून जाते आणि आता सारंगसुद्धा अस्मीकडे न बघता तिथून जाऊ लागतो. तेव्हा अस्मी आता सारंगकडे बघते आणि म्हणते सारंग तू तरी समजावून घे ना. काही एक न ऐकता सारंग रागाने तिथून वर निघून जातो. तर इकडे फक्त आता अस्मी आणि सावली तिथे उभी असते. रागाने अस्मी आता सावलीकडे बघते आणि त्याच वेळेस आता अस्मीचे लक्ष सावलीच्या गळ्यातील तोडलेल्या त्या मंगळसूत्राकडे जाते. ते मंगळसूत्र आता खाली पडलेले असते आणि त्यातील सगळे मणी आता खाली फरचीवर सांडलेले असतात. अस्मी त्या मंगळसूत्राकडे आता रागाने बघून सावलीकडे बघते आणि त्यानंतर आता सावली त्या मंगळसूत्राकडे बघत हळूच त्या मंगळसूत्राला आपल्या हातात घेते. त्यातील मणी आता गोळा करू लागते आणि जे सगळे मणी आता सावलीने एका ठिकाणी जमा केलेले असतात आणि अस्मी सावलीकडे बघत असते आणि आता सावली ही मणी गोळा करत असताना आता अस्मी देखील सावली शेजारी बसते. सावली आता तिच्या हातात ते मणी एक एक गोळा करून ठेवत असते आणि आता पटकन सावलीने ते मणी हातात घेता क्षणी इकडे खालून तिचा हात अस्मी आता पुन्हा सावलीच्या हाताला मारते आणि पुन्हा ते सावलीच्या हातातील सगळे मणी खाली जमिनीवर सांडलेले असतात. पुन्हा सावली ते मणी गोळा करू लागते. तर अस्मी इकडे तिकडे बघत पुन्हा आता सावलीच्या हाताला तिचा हात मारते आणि पुन्हा ते मणी सगळे खाली पडतात. ते बघून आता सावलीला राग येतो आणि त्यानंतर आता रागाने लगेच पुन्हा अस्मी ते मणी फेकून देण्यासाठी हात आता सावलीच्या हाताला मारण्यासाठी उचलते. पण त्याच वेळेस सावली अस्मीचा हात पकडते आणि म्हणते की हे बघ, तुला जसं तोडायला येतं आणि फेकायला येतं ना तसं मला जोडता देखील येतं, कारण माझ्यावरती हेच संस्कार आहेत. सावली म्हणते जसं तुला तोडायला येतं तसं मला जोडायला येतं आणि मी सावळ्याची सावली आहे. विठ्ठलाने मला जीवनदान दिलंय ना, त्याच विठ्ठलाची मी निस्सीम भक्त आहे असे सावली आता अस्मीला सांगते आणि तेवढ्यात आता रागाने सावली म्हणते सत्याची ताकद काय असते हे तू मला सांगण्याची गरज नाही आहे, कारण सत्य काय आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि त्यानंतर आता सावली उठून उभा राहते आणि सावली जाऊ लागते. तेवढ्यात आता पुन्हा सावली थबकते आणि अस्मीकडे बघत आता तिच्या हातातील ते मंगळसूत्र आता अस्मीसमोर धरते आणि म्हणते की हे माझं मंगळसूत्र आहे आणि या मंगळसूत्राची किंमत तुला कधीच नाही कळू शकत. एक गोष्ट तू लक्षात ठेव, याच मण्याचं मंगळसूत्र एक दिवस सारंग सर माझ्या गळ्यात घालतील. ते ऐकताच आता अस्मी म्हणते अच्छा, पण त्यासाठी तुला वेळच मिळणार कुठे. आणि बोट करत आता अस्मी म्हणते की मी आता परत आले आणि आता मी परत येऊन काय करते ना ते तू फक्त बघतच राहा. इकडे आता जगन्नाथ, भैरवी, देवा सगळेजण आता पत्रकार परिषदेमध्ये आता बोलत असतात. मीडियावाले प्रश्न विचारत असतात की हातात जर मंगळसूत्र घातलं तर काय प्रॉब्लेम आहे. जगन्नाथ त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असतो. जगन्नाथ म्हणतो की हातात मंगळसूत्र घातलं तर कुठे काय प्रॉब्लेम आहे. जगन्नाथ म्हणतो की तुमच्या चपला तुम्ही डोक्यावर ठेवा आणि गावभर फिरा, लोकांना काय प्रॉब्लेम त्यात.
आणि लगेच ती बाई म्हणते की अहो असं काय बोलताय तुम्ही. तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो सुरुवात कुणी केली, तुम्हीच केली ना. अहो देवाने सुद्धा आपल्याला ज्या ज्या पद्धती दिल्या आहेत त्याच पद्धतीनुसार जगावं लागतं. आणि जगन्नाथ म्हणतो की जी सर्वांना मान्य असलेली पद्धत आहे, जी जगाला मान्य झाली आहे त्याच पद्धतीनुसार आपण वागावं आणि त्याच पद्धतीला शास्त्र असे नाव आहे. जगन्नाथ म्हणतो की आता या शास्त्राच्या पद्धतीमध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असेल ना तर तुम्ही ते करू शकता बरं का, कारण तुम्हाला त्याची मुभा आहे. पण त्याचे जे परिणाम होतील ते सुद्धा तुम्हालाच भोगावे लागतील, बरोबर ना. तर आता बाकीचे लोक मान हलवतात. तर आता वेडेवाकडे चाळे करण्यासाठी शास्त्र कधीच परवानगी देत नसल्याचे जगन्नाथ त्या सगळ्यांना समजावतो. तुमची सतसत विवेक बुद्धी जागेवर ठेवून समाजामध्ये तुम्ही चांगल्या गोष्टी करायला हव्यात आणि त्यासाठी तुम्ही समाजाला नाही तर स्वतःला देखील फसवू नका असा सल्ला जगन्नाथ त्यांना देतो. आणि तेवढ्यात आता हात बांधून भैरवी तिथे येते आणि म्हणते की जगन्नाथराव अहो तुम्ही काय बोलताय आणि काय समजावताय. मुळात तुम्हाला हे बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये. सगळेजण आता भैरवीकडे बघू लागतात. भैरवी आता त्या सगळ्या माणसांकडे बघते आणि म्हणते की तुम्हाला माहिती का हा माणूस कोण आहे. याच्या विद्वत्तेवरती, यांच्या विद्वानावरती, यांच्या शास्त्रावरती तुमच्यासारखे लोक विश्वास ठेवून या लोकांच्या भ्रमात पडतात. पण तुम्ही या माणसावर विश्वास ठेवू नका, एक नंबरचा विश्वासघातकी माणूस आहे हा. आणि लगेच आता रागाने भैरवी म्हणते या माणसाने काय केलं तुम्हाला माहितीये का. या माणसाने रूपम कॉस्मेटिकची मालकीन तिलोत्तमा मेहेंदळे हिची आणि तिच्या घरच्यांची फसवणूक केली. सगळे मीडियावाले आता भैरवीकडे कॅमेरा करतात. भैरवी म्हणते की आजवर मेहेंदळे कुटुंब या माणसाच्या कार्यक्रमाला खूप आवर्जून हजर राहिलेत, पण आज इथे ते आहेत का बघा ना तुम्ही. एक तरी मेहेंदळ्यांचा माणूस इथे आहे का. कारण याने त्या माणसांची अशीच फसवणूक केली. याने त्या सगळ्या माणसांचा विश्वासघात केला आणि याने माझी मैत्रीण ती तिलोत्तमा मेहेंदळे हिला फसवलंय. तिलोत्तमा मेहेंदळेच्या मुलाचं लग्न याने याच्या मुलीशी लावून दिलंय आणि तिलोत्तमा मेहेंदळेच्या मुलाचं लग्न फसवून लावलंय आणि ती ही खोटी नाटकी स्थळं बघून प्लान करून तर आता लोक आपापसामध्ये कुजबुजू लागतात. आणि आता पहिल्यांदा अमरला कसं बोलावून आणलं, लग्नासाठी कशी अमरला तयार केलं याची सगळी हकीकत भैरवी आता सांगू लागते. आणि त्यानंतर आता जगन्नाथने सारंगचं लग्न सावलीसोबत कसं लावलं याची हकीकत खडानखडा आता तिलोत्तमाने त्या सगळ्या माणसांना सांगितलेली असते. हात जोडतच आता तिलोत्तमा म्हणते की आता तरी तुम्ही शहाणी व्हा आणि या माणसाचा नाद सोडा. आणि आता भैरवीचे ते बोलणे देवासुद्धा आता बारकाईने ते सगळं ऐकत असतो. आणि आता लगेचच तिलोत्तमा म्हणते की एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे हा. तेव्हा आता लोक जगन्नाथला म्हणतात की जगन्नाथजी शास्त्राच्या नावाखाली तुम्ही लोकांची फसवणूक करता, तुम्ही लोकांना फसवता आणि शास्त्राचा दुरुपयोग कसे करू शकता तुम्ही, असे प्रश्न आता लोक जगन्नाथला विचारू लागतात. आणि आता एक माणूस म्हणतो मला अगोदरच वाटलं होतं हा माणूस फ्रॉड असेल म्हणून. बाकीच्या बायका म्हणतात चला चला कशाला याचं ज्ञान ऐकायचं, शास्त्राच्या गोष्टी बोलतोय हा. सगळेजण आता जाऊ लागतात. तेवढ्यात आता देवा सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो की शांत बसा, त्यांची बाजू एकदा तुम्ही ऐकून तरी घ्या. आणि त्या बायका म्हणतात आम्हाला आता काहीच ऐकायचं नाही, ते थांबण्यात काही अर्थच नाहीये, चला असे म्हणत ते सगळे लोक आता निघून जातात. उठून उभा राहा जगन्नाथ त्यांना हात जोडून आता निरोप देतो. आणि लगेच आता जगन्नाथ भैरवी समोर येत म्हणतो की भैरवी आज तू काय केलंय. आणि लगेच आता भैरवी म्हणते की चालेल ना तुला, कारण आजपर्यंत माझा प्रत्येक कॉन्सर्ट जसा तू उधळून लावलाय ना तसं आजसुद्धा मी तू जे आता ज्ञान शिकवत होता ना त्यासाठी सगळ्यांना उधळून लावलं आणि त्याचाच हिशोब मी चुकता करायला आले. तुझ्या ज्योतिषविद्येवरती तुझा जेवढा विश्वास होता ना तो विश्वास आता मी डगमगळून लावला आणि सगळ्या लोकांना पळवून लावले. तुला तुझ्या ज्ञानावर आणि शास्त्रावर खूप विश्वास होता ना, कुठे गेला तुझा आता हा विश्वास. आणि लगेच आता भैरवी म्हणते की येताना तुझ्या मुलीची कुंडली बघून आला होता का आणि आज तुझ्या मुलीवरती कोणते ग्रह आहेत हे सांगू शकशील का तू, असे प्रश्न भैरवी आता जगन्नाथला विचारते. आणि लगेच आता भैरवी म्हणते की कोणते ग्रह आहेत, बुध, गुरु, शुक्र, शनी का अस्मी. तर लगेच जगन्नाथ डोळे मोठे करतो. भैरवी म्हणते की तुझ्या मुलीच्या डोक्यावरती अस्मी नावाचं ग्रह येऊन बसलाय. अस्मी नावाचा ग्रह मेहेंदळ्याच्या घरी ठाण मांडून बसायला आलाय असे आता भैरवी बोलते. तेव्हा आता जगन्नाथला मोठा धक्का बसलेला असतो. जगन्नाथ आता एकटक नजरेने भैरवीकडे बघू लागतो. तर भैरवी म्हणते की असं काय बघतोयस माझ्याकडे, आत्ताच्या आत्ता हा गाशा सगळा उचलायचा, गुंडाळायचा आणि निघायचं. आणि लगेच आता भैरवी म्हणते की तुझ्या आता कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी आणि आता ही भैरवी वजे आली एवढं लक्षात ठेव जगन्नाथ.
आणि त्यानंतर आता साडीचा पदर झटकत भैरवी तेथून रागाने निघून जाते आणि तेवढ्यात आता भैरवीकडे बघत माळेला हात लावत आता जगन्नाथ पाया पडतो। इकडे देवा ते सगळं बघत असतो आणि देवा आता विचार करतो की आपले मानलेल्या फादरला डायरेक्ट फ्री हिट मारली आणि ह्या भैरवी वधेला अगोदर समजून घेतलं पाहिजे। आणि इकडे आता तिलोत्तमा ही एरझऱ्या घालत विचार करत असताना पळत पळत अस्मी तिथे येते आणि तिलोत्तमाच्या पाया पडते। तिलोत्तमा आता अस्मीला उठवते। अस्मी म्हणते की त्या जगन्नाथने माझं आयुष्य एकदम उद्ध्वस्त करून टाकलंय। तिलोत्तमा मॅडम, अहो मला त्याने किडनॅप केलं, कोंडून ठेवलं, मला त्याने खूप त्रास दिला, माझं आयुष्य माझं राहिलंच नव्हतं। आणि भैरवी म्हणते की त्याच्यात आवडीतून मी कशी सुटून आले ती माझं मलाच माहिती आहे, तेव्हा प्लीज तुम्ही काहीतरी करा, मी तुमच्या पाया पडते आणि हात जोडते। आणि लगेच आता अस्मीचे हात पकडत आता तिलोत्तमा म्हणते, हे बघ तू आता या घरात आली आहे ना, मला तू थोडासा वेळ दे, सगळं स्थिर स्थावर होऊ दे। आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा रागाने आतमध्ये निघून जाते तर पळत पळत ऐश्वर्या तिथे येते। ऐश्वर्या आता अस्मीला म्हणते की अगं कुठे गेली होतीस तू, किती बघितलं मी तुला आणि मी तुला घरात आणलं असतं मला अगोदर सांगितलं असतं तर अस्मी म्हणते की माझा तोच विचार होता पण मला आता वेळच नाही मिळाला। आणि अस्मी म्हणते की तुमच्या तर एवढ्या अटी होत्या, प्रेमात पडू नकोस, मुलबाळ नको, आणि एवढ्या अटी विचार करायला मला वेळच नव्हता, तेव्हा मी डायरेक्ट घरात आले। तर लगेच ते ऐकून आता ऐश्वर्या म्हणते, वाव, पण ही गोष्ट लक्षात ठेव बरं का, तुझ्यासमोर ना ही ऐश्वर्या मेंदळी उभी आहे आणि माझ्याशिवाय या घरात तुझं पानही हलणार नाही, तेव्हा तू एक गोष्ट ही लक्षात ठेव अस्मी। तर आता अस्मी म्हणते की असं काहीच नाही आहे। तर ऐश्वर्या म्हणते की काही गोष्टीसाठी प्लॅनिंग लागतं, पण तुझ्या आयुष्यात प्लॅनिंग वगैरे असं काही आहे हे मला वाटतच नाही आहे। आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की असं काहीच नाही आहे, एक गोष्ट तू लक्षात ठेव, आत्ताच्या आत्ता या क्षणी मी तुला बाहेर फेकू शकते अस्मी। अस्मी म्हणते की पण तुम्ही असं काही करणार नाही, कारण आपल्या दोघींनासुद्धा गरज आहे आणि आत्ता तुम्हालासुद्धा माझी गरज आहे। आणि आता दुसऱ्या दिवशी इकडे भैरवी पुन्हा आता तिलोत्तमाच्या घरी आलेली असते आणि पटकन आता सावली ही भैरवीला चहा आणून देते। तेवढ्यात आता भैरवी सावलीला म्हणते, काय गं सावली, घरात एवढी शांतता कशी? तर सावली काही बोलत नसते। तेवढ्या डोक्याला हात लावत हसतच भैरवी म्हणते की अरे हा, मी सुद्धा किती विसरभोळी आहे नाही का? भैरवी म्हणते, बरोबर आहे, आत्ताच एवढं महाभारत घडलं नाही का, कारण अस्मी आली आहे आत्ता। भैरवी म्हणते की कारण आता तुझी सवत आली आहे ना, अस्मी आली। आणि भैरवी हसू लागते। भैरवी म्हणते की बरं ते जाऊ दे, माझ्यासाठी ते महत्त्वाचं नाही, आता मी तुला काय सांगते ना ते माझं बोलणं नीट ऐक तू सावली। आणि आता भैरवी म्हणते की उद्या ताराची खूप मोठी कॉम्पिटिशन आहे, तेव्हा तुला तिथे ताराची मदत करायला यायचंय, कळलं का? आणि तेवढ्यात आता भैरवी म्हणते, कळतंय का तुला सावली? सावली आता काहीच बोलत नसते। तेवढ्यात आता भैरवी म्हणते की कळतंय का तुला, अगं तुझ्या चेहऱ्याचा तर रंगच उडालाय सावली। तेवढ्यात तिलोत्तमा तिथे येते आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की भैरवी, अगं तुला माहीत नाही का, तिच्या चेहऱ्यावरचा खोट्याचा मुखटा पूर्ण उतरलाय। उठून उभा राहत आता भैरवी म्हणते की मला तिलोत्तमा समजलं नाही गं। तेव्हा आता ते काही महत्त्वाचं नाही, जाऊ दे, हिच्यासाठी आपण आपला एवढा मौल्यवान वेळ का वाया घालवायचा, असे आता तिलोत्तमा भैरवीला बोलते। आणि त्यासाठी एवढी ही महत्त्वाची नक्कीच नाही आहे, कळलं का तुला, असे आता तिलोत्तमा भैरवीला सांगताच भैरवी म्हणते, काय कळलं का तुला सावली, आणि चल निघ, असे म्हणत आता सावली लगेच तिथून निघून जाते। आणि तेवढ्यात आता जगन्नाथ तिथे आलेला असतो। तेव्हा आता जगन्नाथकडे बघत तिलोत्तमा म्हणते की तुम्ही काय, कसे काय इथे आलात? तर आता जगन्नाथ म्हणतो की चंद्रकांत रावांचे खूप फोन येऊन गेले म्हणून यावं लागलं। तिलोत्तमा म्हणते की तसे येण्याची फार काही गरज नव्हती। तेवढ्यात आता भैरवी म्हणते की अगं तिलोत्तमा, असं काय करतेस? भैरवी म्हणते की असं कसं तिलोत्तमा, गरजच होती, आणि आता मी तुला जे सांगायला आले ना ते तिलोत्तमा मी तुला याच्या समोरच सांगते। आणि लगेच आता भैरवी तिच्या पर्समधून तिचा मोबाईल काढते आणि मोबाईलमधील आता भैरवीने सगळ्या मीडियावाल्यांना कार्यक्रमातून कसे हाकलून दिले होते याचा व्हिडिओ काढलेला असतो आणि तो व्हिडिओ आता भैरवी ही तिलोत्तमाला दाखवते। आणि त्यामध्ये आता माणसे कसे आता निघून गेली आणि या माणसाने रूपम कॉस्मेटिकची मालकीन तिलोत्तमा मेंदळेची फसवणूक केली हे आपण कसं सांगितलं याचा व्हिडिओ भैरवी आता तिलोत्तमाला दाखवताच तिलोत्तमा रागाने जगन्नाथकडे बघते। आणि तेवढ्यात आता भैरवी म्हणते की तुझा याने जो काही अपमान केलाय आणि तुझ्या घराण्याचा याने जो काही बदला घेतलाय त्याचा मी थोडासा बदला घेतलाय। आणि लगेच आता
भैरवी म्हणते की आत्तापर्यंत जे लोक ह्याच्यापुढे हात जोडत फिरायचे आणि म्हणायचे ना जगन्नाथ गुरुजी जगन्नाथ गुरुजी, तेच लोक आज याला जोड्याने मारतील. तेवढ्यात आता वरून ऐश्वर्या खाली येऊ लागते, तर जगन्नाथ तिरप्या नजरेने ऐश्वर्याकडे बघतो. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या पाठोपाठ अस्मी तिथे आलेली असते आणि जगन्नाथ अस्मीला बघतो. तेव्हा अस्मी देखील जगन्नाथला बघते आणि लगेच आता जगन्नाथ अस्मीकडे बघत म्हणतो की तू इकडे कशी. तिलोत्तमा म्हणते की असं, अरे हिला बघितल्यानंतर जगन्नाथ तुझ्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला दिसतोय रे. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की ही जी खोट्याची मूर्ती तू आमच्या घरात आणून ठेवली ना, ती लवकरच बाहेर जाणार आहे असे तिलोत्तमा सावलीकडे बघत जगन्नाथला सांगते. आणि लगेच आता तुझा खेळ संपणार आहे असे बोलताच भैरवी म्हणते की संपवायला सुरुवात झाली. तिलोत्तमा तुला माहिती आहे का, आज लोकांनी याच्या तोंडात शेण घातलंय. आणि भैरवी म्हणते की याने ना जसं तिथे आलेल्या लोकांना फसवलं, तुला फसवलं, तसंच याने अनेक साध्या भोळ्या लोकांना फसवलंय. आणि भैरवी म्हणते की आता या फ्रॉड जगन्नाथच्या पायाशी कोण जाईल, कोणीच जाणार नाही. भैरवी म्हणते जगन्नाथ माणूस म्हणून तू किती नीच आहे हे आता अख्ख्या जगाला समजलंय. आणि आता भैरवी म्हणते की तिलोत्तमा त्यावेळेस तू तिथे असायला हवी होती. या जगन्नाथची अख्ख्या दुनियासमोर काय अवस्था केली होती मी. आणि त्यानंतर आता तिघेही मोठमोठ्याने हसू लागतात. भैरवी आता तोंडाला हात लावत हसू लागते, तिलोत्तमा हसू लागते, इकडे अस्मी हसू लागते, ऐश्वर्याला तर फारच हसू येत असते. त्या चौघींकडे बघत आता जगन्नाथ विचार करतो आणि विचार करत आता जगन्नाथने ठरवलेले असते की तुम्हाला जेवढं हसायचं तेवढं हसून घ्या, पण तुमच्या सगळ्यांचा हिशोब मी चुकता करणार आहे. मी फक्त आज सावलीसाठी गप्प आहे. जगन्नाथ म्हणतो फक्त माझ्या सावलीसाठी मी शांत होतो, कारण मला तिच्या नजरेतून उतरायचं नव्हतं. पण आता असं काहीच राहिलं नाही, कारण आता पाणीही डोक्यावरून गेलंय. आणि आता माझ्याकडून काही चूक झाली तरी चालेल, त्यासाठी मी माझ्या लेकीची माफी मागेल. पण भैरवी वजे, आता मी तुला काही सोडणार नाही असा पण आता जगन्नाथने केलेला असतो. आणि लगेच आता माळेला हात लावत जगन्नाथवर बघत विचार करतो की देवा आता विशेष लक्ष ठेवा. आणि जगन्नाथने आता त्याची वक्रदृष्टी चौघींवर टाकलेली असते. तेव्हा आता जगन्नाथ हा चौघींना त्या वक्रदृष्टीमध्ये होरपळून भस्मसात करत भैरवी वजेची कशी आता दानादान उडवतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.